फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईत दाखल, विमानतळावर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल। दक्षिण मुंबईतले अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद, अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना अभय, व्यवहारात स्वाक्षरी नसल्यानं थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती। विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंकडे सादर, सूत्रांची माहिती। मंत्रालय लाच प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ आज पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका। अजित पवारांच्या निधनावर मिटकरींकडून अजूनही शंका उपस्थित, ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर न झाल्यानं केले सवाल। गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेचं पोलखोल अभियान, नाईकांची नवी मुंबईतल्या भ्रष्ट शिल्प शिवसेना उघड करेल। नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोड प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी, मनसे नेते आणि अॅडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका। उदय सामंत आणि राहुल शेवाळींनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, शिंदे नाईक वाद मिटण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळ्याचं कलकत्त्यामध्ये काम सुरू, नटराज कला दालनाच्या वतीनं पुतळ्याची उभारणी। तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी, नव्या भुयारी मार्गासाठी 1189 कोटी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवे संकल्प। 12वीच्या परीक्षेदरम्यान मास कॉपी प्रकरण, शिक्षण विभागाने केली तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी केली होती मास कॉपी। आजपासून सीबीएसईच्या 10वी-12वीच्या परीक्षा, यंदा दोन्ही वर्गांचे मिळून 43 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी फिरती पथकं सुद्धा तैनात। चेक बाउन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा, अटी शर्तींसह कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर, शिक्षेला तात्पुरती स्थगिती। अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचं अल्टिमेटम, आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी। मालवणमध्ये समुद्रात एकाच वेळी 75हून अधिक डॉल्फिनचं दर्शन, चिवला बीचजवळ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन। बलाढ्य कांगारूंना हरवत श्रीलंकेची सुपर 8मध्ये धडक, निसांकानं ठोकलं दमदार नाबाद शतक, लंकेनं दिली 8 विकेट्सनं मात।